आई आणि जननी, माता आणि जननी, काय फरक आहे? मदर, मग आई, आपण दोन. माता, जननी या चार शब्दांमध्ये काय फरक आहे? हा हा. तर सेम. तुम्ही वेगवेगळे कन्सेप्ट दिले म्हणून म्हणलं बोल सेटिंग मध्ये जॉईंट मोबिलिटी रिएक्शन येते. त्यानंतर याच्यामध्ये प्लेन अलाइनमेंट काहीतरी दिलेलं तुम्ही त्या संदर्भात बोलले होते स्पाइन कर्वच्या संदर्भात. स्पाइनचा कर्वेचर, स्पाइनल मॅन्युप्युलेशन आणि बोन सेटिंग. हम्म. बोन सेटिंग हे हम्म. इंडियन व्हर्जन झालं, स्पाइन मॅन्युप्युलेशन हे फॉरेनचं व्हर्जन झालं. नाही पण आम्हाला बोन सेटिंग आणि स्पाइन अलाइनमेंट कुठं कुठं यूज करायचे ते थोडक्यात कळलं पाहिजे. तेच सांगतोय ना सर तुम्हाला. बोन सेटिंग आणि हम्म. स्पाइन मॅन्युप्युलेशन एकच आहे. ओके ओके थँक्यू. तुम्हाला शब्द वापरताना आहे ना, बोन सेटिंगच वापरायचा. तुम्ही बोन ओके सेटर आहे. तुम्ही स्पाइन मॅन्युप्युलेशन हा शब्द नाही वापरत. तुम्ही जर फिजिओथेरपिस्ट असाल तर ओके तुम्ही हे वापरू शकता. ओके म्हणजे टोटली आपण वर्कशॉप मध्ये बोन सेटिंग संदर्भातच शिकणार आहोत टोटली. स्पाइन मॅन्युप्युलेशन आणि बोन सेटिंग एकच आहे. हम्म. आता याच्यात काही अच्छा. नॉन मेडिकोस पण असतात, मग त्यांना ते इझी टर्मिनॉलॉजी म्हणून बोन सेटिंग. हम्म. कायरोप्रॅक्टिक हे पूर्ण स्पाइन ऍडजस्टमेंट वरच होतं सर. ओके ओके. कायरोप्रॅक्टिक म्हणजे काय? तुमच्या कोणत्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन एकच आहे की स्पाइन मॅन्युप्युलेशन किंवा स्पाइन अलाइनमेंट. येस. म्हणजे सर्वायकल पासून तर लंबर पर्यंत, नी पासून तर अँकल पर्यंत. अच्छा. मग कायरोप्रॅक्टिक मध्ये जे आहे, तुम्ही स्पाइन मॅन्युप्युलेशन करून किंवा बोन सेटिंग करून जे मिसअलाइनमेंट झालेली आहे ती करेक्शन करता. ओके. मॅन्युअली. हे मॅन्युअल मेडिसिन मध्ये येतं. कायरोप्रॅक्टिक हा ऑस्टिओपॅथीचा एक ब्रांच आहे, सब ब्रांच आहे. त्याच्यात तुम्ही स्पाइन मॅन्युप्युलेशन करून किंवा बोन सेटिंग करून पेशंटचा वर्षानुवर्षाचा जो त्रास आहे, बॅक पेन, हो म्हणजे थोडक्यात आपल्याला थोडं डोकं दुखलं किंवा कणकण भरली की आपण कसं एखादी पेन किलर घेतो. हो. हा, तेच काम कायरोप्रॅक्टिक ऍडजस्टमेंट करतं. म्हणजे लोकांचा 10-10 वर्षापूर्वीचा जो त्रास आहे तो तुम्ही एक अर्ध्या पाऊण तासाची पूर्ण सेटिंग घेऊन त्याचा तो त्रास इन्स्टंट कमी करू शकता. ओके. म्हणजे जी समजा कोणाची मान अशी अशी झालेली आहे, मग तुम्ही त्याचं सर्वायकल मॅन्युप्युलेशन करून ती करेक्शन करू शकता. तुम्हाला करेक्शन करायचंय. सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर तुम्हाला करेक्शन करायचंय. पोश्चर करेक्शन हाच आपला उद्देश आहे. पेशंटला बरं करणं किंवा ऑपरेशन टाळणं हा असा काही उद्देश जो आहे तो मनात ठेवायचा किंवा असं आपल्याला हायलाइट नाही करायचे. वी आर जस्ट हिअर टू करेक्ट द पोस्चर त्याचे. हायलाइट का नाही करायचंय? त्याच्या मागे एक सायंटिफिक रिझन आहे. बॉडीची सेल्फ हिलिंग प्रोसेस असती. आपल्याला काय करायचंय? कोणतीही ट्रीटमेंट आपण ISTM करू, व्हिसरल मॅन्युप्युलेशन करू, कायरोप्रॅक्टिक किंवा बोन सेटिंग करू किंवा स्पाइन मॅन्युप्युलेशन करू, आपल्याला बॉडीचं जे नॅचरल मेकॅनिझम डिस्टर्ब झालेलं आहे त्याला करेक्शन करायचं आणि सोडून द्यायचं. तिथून पुढं बॉडी स्वतः टेक ओव्हर करणार आणि स्वतःचं हिलिंग सुरू करणार. हिलिंग आपल्याला करायचीच नाहीये. आपल्याला काय करायचंय? आपल्याला करेक्शन करायचंय. जे चुकलंय किंवा जे चुकतंय ते करेक्ट करायचं. ते करेक्ट केल्यावर बॉडी जी आहे ऑटोमॅटिक त्याचं काम पुढे सुरू करते, सेल्फ हिलिंग सुरू करते. मग मेडिसिन मध्ये आणि मॅन्युअल मेडिसिन मध्ये हाच एकमेव फरक आहे की मेडिसिन मध्ये काय होतं की तुम्ही तुमचे जे प्रॉब्लेम आहेत मेडिसिन घेऊन त्याला दाबून ठेवतात.
रूट कॉज आयडेंटिफाय होत नाही. आणि मॅन्युअल मेडिसिन म्हणजे जे आपण करणार आहे ISTM, मायोफेशियल डिकम्प्रेशन, विसरल, कायरोप्रॅक्टिक, ह्याच्यात आपण विथ हँड विदाउट एनी मेडिकेशन्स तुम्ही बॉडीची सेल्फ हिलिंग मेकॅनिझम जी डिऍक्टिव्हेट झालेली आहे किंवा जी प्रॉब्लेम मध्ये तिला ऍक्टिव्हेट करणार आणि बॉडी मग तिथून पुढे टेक ओव्हर करणार आणि ती सेल्फ हिलिंग सुरू करणार. कारण जसं तुम्ही अॅनाटॉमीचं लेक्चर बघत जाल किंवा तुम्ही आपलं स्पाईनचं स्ट्रक्चर जरी बघितलं तर कनेक्टेड डायरेक्ट आपल्या मेंदूशी आहे. सो नर्वस सिस्टीम, स्पाईन, मग स्पाईन मध्ये प्रॉब्लेम असेल तर आपले जे सिग्नल्स ब्रेन मध्ये जातात ते चेंज होणार, मग माइंड अँड बॉडीचं कंट्रोल होणार नाही. सो आपल्याला माइंड अँड बॉडीचं जे सिंक्रोनायझेशन आहे किंवा कंट्रोल आहे ते एक करून द्यायचं आणि बॉडी तिथून पुढे त्याचं त्याचं काम सुरू करत. सर मला अजून एक असं विचारायचं आहे, आपल्या ह्या बोन सेटिंग किंवा ह्या ट्रीटमेंट मधून हात पाय थरथरतात नाही, हे हे होते ना? कोणतं नाही सर, ते असेसमेंट करावं लागेल ना त्याचा हा प्रॉब्लेम हा काय आहे. हा हा किंवा पॅरालिसिस मध्ये हाताची हालचाल कमी होतात नाही, नाही बोट वगैरे नाही, असे. कायरोप्रॅक्टिक नाही सर, पॅरालिसिस हे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. त्याच्या हा हातात तुम्ही ऍडजस्टमेंट काही नाही करू शकत. तुम्ही ISTM करू शकता, मायोफेशियल डिकम्प्रेशन करू शकता, विसरल मॅनिप्युलेशन करू शकता, पण त्याला तुम्ही हा कायरोप्रॅक्टिक ऍडजस्टमेंट नाही करू शकत तुम्ही. हा हा. हालचाल अशी कमी असते त्या लोकांच्या हाताची पायाची ते. हा ते तुम्ही स्पॅस्टिक बोट असे असतील ना, हा हे बघा हा हा असे बोट होऊन जातात, हा ते तुम्ही ISTM नी, मायोफेशियल डिकम्प्रेशननी ते हळूहळू हळूहळू ते हे करू शकता. पण तुमची जर अपेक्षा अशी असेल का तो हात आपल्यासारखा असा मूव होईल हा कायरोप्रॅक्टिक ट्रीटमेंट दिल्यावर, तर ते नाही होणार, कारण हा ते हा न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम. हा हा आणि चालतंय. जर कोणी तुम्हाला असं सांगत असेल हा की बोन सेटिंगनी पॅरालिसिसचे पेशंट आम्ही बरे करतो किंवा आम्ही शिकू, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. हा तर आता चालतंय. ऍडव्हर्टाईज तर तसेच येतात सोशल मीडियावरती. मग म्हणून तर सांगितलं ना मी, म्हणून तर क्लिअर केलं ना लगेच सर. सर सोशल मीडियावर जे ऍडव्हर्टाईज चालतात ना, आता मागच्या आठवड्यात मी एक ऍडव्हर्टाईजला आहे ना, मी स्वतः इन्क्वायरी केली वर्कशॉपसाठी कायरोप्रॅक्टिकचेच. तर मी हा त्यांना हा 3 प्रश्न विचारले फक्त. ओके. तुम्ही मोबाईलायझेशन शिकवणार का मॅन्युप्युलेशन शिकवणार? हा हा त्यांचं उत्तर होतं की दोन्ही शिकवणार. म्हटलं कसं? मग मी त्यांना विचारलं की तुम्ही जे कायरोप्रॅक्टिक मध्ये थ्रस्ट शिकवणार आहेत ते कोणते थ्रस्ट असणार आहेत? अच्छा. तर त्यांनी मला एका डिग्रीचं नाव सांगितलं. मी त्यांना विचारत होतो की थ्रस्ट कोणते शिकवणार आहे, मग ते HVLA असणार आहे, LVLA असणार आहे. बरोबर आहे. तुम्ही टॉपिक ते विचारत होते, त्यातले थेअरी प्रॅक्टिकल विचारत होते, त्यांनी तुम्हाला हा, डायरेक्ट सब्जेक्टचे नाव सांगायला चालू केलं ते नाही, थोडक्यात. ते मला सर्टिफिकेट, ते डिग्री सांगत होते. हा मग तेच ना, कोर्स त्यांचं जे डिग्री एमडी सर्टिफिकेट आहे. एमडी कपिंग, MD ॲक्युप्रेशर, असं ते सांगायला लागले. सर MDH बोलले पण. आता हे हा, तुम्ही एमडी बोलू शकता. एमडी नाही नाही सर, आता MD तुम्ही काय त्यातले एक्सपर्ट त्याचं. असल्यामुळे तुम्ही सांगू शकता, आम्ही नाही सांगू शकत ना त्या गोष्टी, आम्हाला ऐकायला नाही, एक्सपर्टचा प्रश्न नाहीये सर, एक्सपर्टचा हा. प्रश्न नाहीये. जसं तुम्ही लगेच कसं प्रॉम्प्टली लगेच कसं म्हटले की इन्स्टा सोशल मीडियावर ऍड चालू आहे. हा. आपण कोणती गोष्ट कोणाकडून शिकतो हे खूप महत्वाचं असतं. बरोबर आहे. आणि जे आम्ही तुम्हाला शिकवतोय ना, आम्ही त्याच्या बाबतीत जेव्हा 100% शुअर असू तरच आम्ही तुम्हाला शिकू शकतो ते. डेफिनेटली सर. जसं सरांनी प्रश्न विचारला पॅरालिसिसचा, मग मोठेपणा हे करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी मी त्यांना म्हणू शकत होतो हा पॅरालिसिसचं पेशंट पण बरं होतं. बरोबर आहे. म्हणायला काय लागतंय, जीभ उचलायची आणि टाळूला लावायची, शब्द बाहेर आले. पण लॉजिक
आपल्याला लॉजिक, कोणतीही गोष्ट इलॉजिकल गोष्टी कधीच काम नाही करणार सर. लॉजिक वापरायचंय. पॅरालिसिस हे एक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे. आणि तुम्ही कायरोप्रॅक्टिक काय करताय, स्पाइन वर काम करताय, बरोबर. हो. पॅरालिसिसच्या पेशंटला जेव्हा स्ट्रोक येतो, त्या स्ट्रोक आल्यानंतर जर त्याला 2 तासाच्या आत एमडी मेडिसिनची जर ट्रीटमेंट मिळाली, तर त्याची रिकव्हरी जी आहे ती 95%, 100%, 90% होऊ शकते. जर ती ट्रीटमेंट नाही मिळाली तर त्याची 100% रिकव्हरी होत नाही. त्याच्यानंतर त्याला फक्त तो ह्या स्टेजला येऊ शकतो की निदान तो त्याचं जे काम आहे ते स्वतः व्यवस्थितपणे करू शकतो. पण आपण जशी मुवमेंट करतो किंवा आपल्या ज्या मुवमेंट होतात तशी अपेक्षा नाही होऊ शकत. मग त्याचा पेन मॅनेज करणं, मी जसं सांगितलं की स्पॅसिटी होती, हात असा होऊन जातो किंवा पाय असा होऊन जातो, तर ते फेशियल रिलीज करून, आयएसटीएम करून, हे करून तुम्ही त्याची स्पॅसिटी जी आहे ना ती इलॅस्टिसिटी मध्ये कन्वर्ट करू शकता. त्याला त्या त्रासातून तुम्ही मुक्त करू शकता. पण तुम्ही कायरोप्रॅक्टिक ऍडजस्टमेंटनी किंवा ह्याच्यानी त्याचे 100% करेक्शन होईल हे नाही होऊ शकत. ओके. सर पण ते एक विचारायचं होतं, हात पाय आपले थरथरतात नाही असं, म्हणजे एखादी पेन घेताना, एखादं कप, काही असं नकळत असं काही तर लोकांना. त्याचे असंख्य कारण असू शकतात. अँझायटी, हा डिप्रेशन हा किंवा न्यूरोलॉजिकल काही प्रॉब्लेम असू शकतो, डायबिटिक असू शकतो, एन नंबर ऑफ थिंग आहे सर त्याच्यात. असं एक स्पेसिफिक कारण नाही सांगू शकत. कोणाचंही आहे ना सर, आपण एक स्पेसिफिक कारण नाही सांगू शकत. तुमचं शरीर यष्टी, माझी शरीर यष्टी, आशिष सरांची शरीर यष्टी, अजून अजून जे सर आहेत आपले, म्हणजे आपले जेवढे लोक आहेत, तेजस सर आहेत, सगळ्यांची शरीर यष्टी वेगळी आहे, सगळ्यांची नर्वस सिस्टीम वेगळी आहे, सगळ्यांची कामाची पद्धत सगळं डिफरंट आहे. सो मला जे होईल किंवा मला एखाद्या ट्रीटमेंटनी फरक पडेल तर तो तुम्हाला पडेल, हे असं होणं काही कंपल्सरी नाही. प्रत्येकाचं डिफरंट असतं. नर्वस सिस्टीम काय, आणि हा सगळा खेळ नर्वस सिस्टीमवर असतो. नर्वस सिस्टीम कोणाची काय रिॲक्ट करल, कोणती गोष्ट एक्सेप्ट करल, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. तुम्ही किती जरी मास्टर कायरोप्रॅक्टर झाले, तुम्ही किती जरी चांगलं थेरपिस्ट झाले, पण त्या पेशंटची नर्वस सिस्टीम त्याच्यामध्ये जर निगेटिव्हिटीच भरलेली असेल, तर तुम्ही किती जरी त्याची ट्रीटमेंट केली ना तर त्याला 100% रिझल्ट येणारच नाही. का? कारण की त्याची नर्वस सिस्टीम इतकी, म्हणजे तो स्वतःच एवढा निगेटिव्ह आहे की त्याला ते पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह चेंजेस काय असतात बॉडीला, सही हे आहे ते सर. एक्सेप्टच करू शकत नाही. नाही. काही पेशंट, आता कायरोप्रॅक्टिकचं काय होणार, काही पेशंट आहेत ना 5-5, 7-7 वर्षापूर्वीचे जे त्यांचे कमरेचे दुखणे, गुडघ्याचे दुखणे असतात, आणि तो भरपूर डॉक्टरकडे जाऊन आलेला असतो, फार म्हणजे न्यूरोसर्जन, एमडी, ऑर्थो सगळं झालेलं असतं, आणि तो तुमच्याकडे येतो आणि त्याला हे पचनीच पडणार नाही की तुम्ही एक अर्ध्या तासात फक्त त्याचं पूर्ण बॉडी मॅनिप्युलेशन केलं तर त्याचा त्रास कमी होईल, त्याचं म्हणजे हा शोल्डर असा जात नाहीये, तो असा जायला लागल, ते एक्सेप्टच करत नाही. तर त्यांची नर्वस सिस्टीम एक्सेप्टच करत नाही. रिझल्ट आलेला आहे, 1000% रिझल्ट आलेला आहे. कायरोप्रॅक्टिक ऍडजस्टमेंट केल्याने विदिन अ मिनिट तुम्हाला पेन कमी होणार, रेंज ऑफ मोशन ओपन होणार, आर्टिक्युलेशन प्रोसेस ओपन होणार, फ्लेक्झिबिलिटी वाढणार, सगळं होणार. असं होऊच शकत नाही की होणार नाही. पण त्याचा माइंडसेट, पेशंटचा माइंडसेट जो आहे तो एवढा निगेटिव्ह आहे की ते एक्सेप्टच करणार नाही. आणि आपल्याला आपल्या ट्रीटमेंटमध्ये पण आणि आपल्या ह्याच्यामध्ये पण काउन्सिलिंग हाच एक मोठा पार्ट आहे. ट्रीटमेंट काय करायची आहे ना हे पेशंटच तुम्हाला सांगणार आहे. पेशंटच तुम्हाला सांगल का मला सर्वायकल स्पॉन्डिलिसिस आहे. पण तुला कोणी सांगितलं सर्वायकल स्पॉन्डिलिसिस आहे? पेशंट सांगाल मला शियाटिका आहे. तुम्हाला सांगितलं कोणी तुम्हाला शियाटिका आहे? शियाटिका हा आजार नाहीये. शियाटिका काय, आपल्या बॉडीमधली लॉंगेस्ट नर्व आहे, आणि ती जर एनट्रॅप झाली तर पेन होणं, नमनेस, टिंगलिंग, इन्फ्लेमेशन वेगवेगळं. त्यातही ती कुठं L2 L3 ला आहे, L4 L5 ला आहे, L5S1 ला आहे. पण पेशंट येऊनच सांगणार. पेशंट तुम्हाला सांगल
की पाठ दुखती, कधी दुखती, काही नाही, मी 2 तास बसलो ना मग उठलं की माझी पाठ दुखती. मग 2 तास बसल्यावर त्याची काय, आपली पण पाठ दुखणार आहे जर एका ठिकाणी आपण बसलो तर. का तर आपलं ह्युमन बॉडी एका ठिकाणी बसण्यासाठी बनलेलीच नाहीये. बसल्यावर आपला जो स्पाईनचा शेप आहे हॉरिझॉन्टल, बसल्यावर आपल्या स्पाईनवर जे आहे ते 3x प्रेशर लोड होतं. म्हणजे समजा तुम्ही अर्धा तास बसले आणि 1.5 तास उभे राहिले, तर अर्ध्या तासात ते 1.5 तास उभं राहिल्यावर जेवढं प्रेशर येतं तेवढं ते अर्ध्या तासात स्पाईनवर येतं. मग बसणार पण कसं आपण, असं आरामशीर, हे असं 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 सगळं बसल्यावर पेशंट, मग हे सगळं एज्युकेट करावं लागणार आपल्याला पेशंटला. तुम्ही इथं त्याचं मॅन्युप्युलेशन केलं आणि घरी जाऊन जर तो असा बसत असेल तर त्याचा कंबरेचा त्रास कस काय कमी होणार, तो परत येणार. म्हणजे पेशंट याच्यात पेशंटचं काउन्सिलिंग आणि एज्युकेशन करणं हे खूप महत्वाचा पार्ट आहे आपला. म्हणजे आपण ट्रीटमेंट 15 मिनिटं केली पाहिजे, पण त्याचे काउन्सिलिंग आणि त्याला एज्युकेशन आहे अर्धा तास दिलं पाहिजे, की बो तुमचा त्रास कशामुळे होतोय आणि काय केल्यामुळे होतोय. तर तुम्ही आता मी हे करेक्शन केलंय, मग परत असं होऊ नये म्हणून तुम्ही हे करू नका, असं करा, तसं नका करू. हे सगळ्या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागणार त्यांना, आणि ह्या गोष्टी तुम्हाला कोणत्याही ट्रेनिंग मध्ये सांगणार नाही. आणि हा खूप महत्वाचा पार्ट आहे ट्रीटमेंटचा. ट्रीटमेंट करणं खूप सोपं आहे, पण असेसमेंट डायग्नोसिस करणं अवघड आहे. आणि तेच सगळ्यात मेन गोष्ट आहे. पेशंटची काउन्सिलिंग, पेशंटची हिस्ट्री, पेशंटची सायकी काय आहे ते हे करणं, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल तर पेशंटला आपण किती जरी ट्रीटमेंट केली तर त्याचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येणार आहे की निगेटिव्ह रिस्पॉन्स येणार आहे. काही पेशंट आपण सोडून द्यायचे असतात. आलेला प्रत्येक पेशंट आपलाच असतो असं नसतं. दिवसभरात ना 2च पेशंट करा. पेशंट आपल्याकडे आलाय त्रास कमी करण्यासाठी, त्याचा त्रास कमी करा. पण त्याचा जर आपण त्रास वाढवला तर ते आपल्या काही कामाचं नाही. म्हणून सेफ प्रॅक्टिस, सगळ्या गोष्टी एकदम प्रोटोकॉलनी, काउन्सिलिंग, हिस्ट्री, या सगळ्या गोष्टी खूप कंपल्सरी घेणं. आणि ह्याच्यावर कोणीही तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कोर्सेस करा, तुम्हाला ट्रीटमेंट शिकवतील 200 टेक्निक, 250 टेक्निक, 400 टेक्निक. पण ते टेक्निक करून करायचं काय, पेशंट आल्यानंतर कन्फ्युजन आपल्याला होणार का त्याला आता लंबर रोल, त्याचं लंबरला मॅन्युप्युलेशन वरती चढून द्यायचा का साईडला चढून द्यायचा का इकडून द्यायचा का वरतून द्यायचा, साईडनी द्यायचा, खालून द्यायचा, कुठून देणार. पेशंट आल्यावर आपणच कन्फ्युज होऊन जाणार. मग आता त्याचं मॅन्युप्युलेशन कसं करायचं. तर टेक्निक एकदम, तुम्हाला जे टेक्निक पण शिकवणार आहेत कायरोप्रॅक्टिकचे घनश्याम सर, त्या पण एकदम सेफ, आणि टेक्निक सगळं एक एकच असणार. म्हणजे पेशंट आल्यानंतर तुम्हाला असं आहे ना, डोकं खाजवायची गरज नाही पडणार. आपण हॉटेलमध्ये गेल्यावर मेनू कार्ड उघडल्यावर कन्फ्युजन होतं ना, काय भाजी मागू. आपण बघतो हे ते हे ते हे ते हे ते, आणि शेवटी काय मागवतो, आपलं ते एक पनीरची भाजी, एखादी दाल फ्राय किंवा शेव भाजी. बरोबर. पण ते ते सिंगल एवढ्या मेनू सगळ्या रेस्टॉरंट भाजी, जायचं तसं जायला लागेल. एवढ्या सगळ्या भाज्या बघितल्यावर आहे ना कन्फ्युज होऊन जातो आपण. मग तसंच आहे, तुम्हाला 200 टेक्निक शिकून करायचं काय. तो माणूस एकच आहे, त्याला जॉईंट शोल्डर 2च आहेत, गुडघे 2च आहेत, लंबर एकच आहे, स्पाईन एकच आहे, सर्वायकल एकच आहे. मग त्याला 200 टेक्निक करायचे काय. हे सगळं एक आणि मार्केटिंगची स्ट्रॅटजी असते. सेफ सर, प्रॅक्टिस. अजून एक विचारायचं आहे, की बहुतांशी अशी माणसं त्यांना बोलता येत नाही की युरिन लिकेज, आम्हाला त्याबद्दल जरा माहिती ऐकायला आवडेल तुमच्याकडून. मी ते तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं ना, युरिन लिकेज, बॉल मुवमेंट कंट्रोल जर नसल हा. तर त्याचं क्वाडा इक्विना सिंड्रोम म्हणून एक असतं, जो लंबर डिसीज असते ती क्वाडा इक्विना सिंड्रोम असतं. जर त्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे किंवा काही हिस्ट्री आहे ट्रॉमाची, तर त्या पेशंटला हात लावायचा नाही हा. आपण. हा. हा. चालतंय. असेसमेंट करायचं, गरज पण बॉवेल कंट्रोल किंवा युरिन कंट्रोल नसल होत. हम्म. आणि म्हणजे पेशंट 60-65 आहे, एजेड आहे, तर समजू हा. शकतो. पण यंग पेशंट जर असेल आणि त्याचं हे नसेल,
हा तर त्याची तर पूर्ण हिस्ट्री घेतल्याशिवाय त्याला हातच लावायचा नाही. हा हा अजिबात हात लावायचा नाही. हा हा चालतंय. मग तुम्ही जे काही मर्म वगैरे करत असाल, त्याच्यात चालत असाल तर तुम्ही ते करा. तुम्ही थोडस हा ISTM वगैरे करू शकता, माय फेशियल डिकम्प्रेशन, थोडस विसरल वगैरे करू शकता, पण कायरोप्रॅक्टिक ऍडजस्टमेंट नका करू, कारण हा ते स्पाईनशी रिलेटेड आहे. हम्म. आणि जिथं आपण शुअर नाहीये ना, जिथं हम्म. आपल्याला थोडस इंट्युएशन येतंय की नको आपल्याला काही नाही केलं पाहिजे, तर तिथं पेशंटला हात नाही लावायचा. रेफर करा किंवा त्याची काउन्सिलिंग करा, पण पेशंटला हात लावू नका. बळच फक्त पेशंट आला, आपल्याला पैसे घ्यायचे किंवा आला म्हणून करायचंय, तसं करू नका. जर आपण कॉन्फिडंट नाहीये, शुअर नाहीये की आता याला काय करायचं किंवा आपण करायचं की नाही, द्विधा मनस्थितीत कोणतंच काम नाही करायचं, त्याचा निगेटिव्ह रिझल्ट येणार आहे. साठी आपण मेंटरिंग आहेच ना सर आफ्टर ट्रेनिंग. तुम्ही नाही पेशंटला त्या त्यात दिवशी पण जाऊ द्या, हिस्ट्री घ्या, त्याचे व्हिडिओ घ्या, काय प्रॉब्लेम आहे मेंटरला शेअर करा, डिस्कस करा आणि ठरवा घ्यायचं की नाही घ्यायचं, पण घाई नका करू. घाई, तेच अति घाई संकटात नाही आणि सबर का फल मिठा होत आहे, हे वाक्य हा दोन नेहमी लक्षात ठेवायचे. हा आपल्याला सेफ प्रॅक्टिस करायची. पेशंटचा त्रास कमी नाही झाला तरी चालेल, पण पेशंटचा त्रास आपल्या हाताने वाढला नाही पाहिजे. तर पहिली गोष्ट तर जे पेशंट म्हटले जातात ना ज्यांना, हो ते लोकच नाही पाहिजे आपल्याला. किती हो 11:15 पोहोचते. हम्म. ठीक आहे. ज्यांनी वर्षानुवर्ष ॲलोपॅथी खाल्ली, ज्याचा प्रवास नॉर्मल दुखण्यापासून ऑपरेशन पर्यंतचा झालेला आहे पूर्ण किंवा करून घेतलेला आहे, त्याला आपण कशाला घ्यायचं? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. वी आर हिअर टू प्रिव्हेंट, नॉट क्युअर, हे लक्षात ठेवा. आणि ते प्रिव्हेंट करण्यासाठी 100पैकी तुमच्याकडे 70 लोक आहेत. हो ते 25 लोक आपले नाहीये, पण बाकी 70 वर तर फोकस करू शकतो की नाही? त्याच्यामुळे आपण काय शिकलोय, आपण किती स्किल आपल्याकडे डेव्हलप केले, नॉलेज आहे, याच्यानुसार आपण डेअरिंग करायची. डॉक्टर, थोडक्यात म्हटलं तर आपण थेरपिस्ट आहो, डॉक्टर बनायचा प्रयत्न करायचा नाही. नाही. आणि ह्या फील्डमध्ये किंवा कोणत्याही फील्डमध्ये आपण उतरल्यानंतर एज्युकेशन नेव्हर स्टॉप्स. आपण आयुष्यभर नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतात, नॉलेज अपग्रेडेशन करावं लागतं. नुसतं एवढं शिकून काम चालत नाही. आता तुम्ही सगळे लकी आहे की तुम्हाला बोन सेटिंग, विसरल आणि ISTM हे सगळं एका वेळेस करायला मिळतंय. आणि हे शक्यतो हे कुठं मिळत नाही. कारण तुम्हाला मेन एकदम जे तिन्ही जे आपण असं म्हणू की एकदम USP आपण जे म्हणू की एकदम जो सार असतो ना तुम्हाला, तो सगळा तिन्ही याच्यात तुम्हाला मिळणार आहे. कायरोप्रॅक्टिक पण तुम्हाला जे सिटिंग बोन सेटिंग शिकवणारे स्टेप्स, त्या पण आम्ही जे पेशंट वर करून करून R&D करून करून जे आम्हाला आम्हाला आता वाटतं की ह्या सेफ टेक्निक आहेत, ह्याच्याने पेशंटला काही त्रास होणार नाहीये किंवा त्याचा त्रास वाढणार नाहीये, तेच तुम्हाला शिकवणार आहे. ज्या टेक्निक आम्ही करतो पेशंटवर, तेच तुम्हाला पण शिकवणार आहे. असं नाही की आम्ही वेगळं करतो आणि तुम्हाला वेगळं शिकवतो. तर त्या गोष्टीसाठीच तर आपण आपल्या सेंटरवरती ट्रेनिंग ठेवतो ना. हो. हम्म. तुम्हाला तिथं आले तर एक दोन पेशंट आपण लाईव्ह पेशंट पण घेतो तुमच्या समोरच, आणि तुम्हाला तेच दाखवतो की जे तुम्हाला शिकवतंय किंवा शिकवलंय किंवा शिकवलं जातंय, तेच सगळं त्या पेशंटवर करतोय, आणि तेही तुमच्या समोर. ओके सर, आपण थांबू आता. येस सर. थँक्यू सर. गुड नाईट.